अर्थसंकल्पात मला तरी हा खूप वरवरचा अर्थसंकल्प वाटतो. म्हणजे याच्यामध्ये सामान्यांसाठी खरंच काही नाही. अर्थात आपण सुरुवातीलाच आपण जेव्हा प्री बजेट डिस्कशन करत होतो तेव्हा म्हटलं होतं की आपल्या आशा खूप आहेत पण अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. तर ते मला अक्षरशः ते खरं झाल्यावर का वाटतं. कारण आणि मागच्या वर्षी त्यांनी बरंच काही दिलं होतं पण तरीसुद्धा म्हणजे शेअर बाजारातली ही रिॲक्शन ही मला निजक रिॲक्शन वाटते. कारण जे ट्रेडर आहेत त्यांच्याकरता निश्चित हे हा धक्का आहे. पण तरीसुद्धा गेले 3 वर्षात असं भीती वाटायची दरवेळी की आता वाढवू नका. आता सुद्धा अपेक्षा होती की वाढवणार नाही पण शेवटी किती वर्ष ते असं ठेवणार. त्यामुळे मला वाटतं ते 0.05 आणि ते जे काय केलं ते. परंतु जी इतर क्षेत्र होती म्हणजे आपल्याला वाटलं होतं की डिफेन्सला ॲलोकेशन वाढवेल किंवा आपल्याला असं वाटलं होतं की जे PLI जे 14 सेक्टरला आहे ते सगळ्या इंडस्ट्रीला लागू होईल, मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट देण्याकरता वगैरे. परंतु तसं काहीच दिसत नाही. अगदी खरं. आणि आपण जे सप्तर्षी 6 खांब 4 खांब त्यावेळी 3 कर्तव्य असं सारखे कमी कमी होत तर ती ह्या तीन कर्तव्य पण इतकी इंटरेस्टिंग आहे. त्यातलं एक कायम सगळ्या ह्याच्यात आहे ते सबका साथ सबका विकास. तर ते एक कॉमन आहे. त्यामुळे 2च कर्तव्य उरली. त्यातलं एक इकॉनॉमिक ग्रोथ हे पण खूप कॉमन आहे. ते इकॉनॉमिक ग्रोथमध्ये त्यांनी यावेळी 6 ते 6 प्रकारे कशी इकॉनॉमिक ग्रोथ करता येईल ते आणि एक फुलफिल ॲस्पिरेशन्स ऑफ पीपल बिल्डिंग देअर कॅपॅसिटी असं एक ते दुसरं कर्तव्य सांगितलंय. त्याच्यामध्ये कर्तव्य प्रत्येक सरकारचं असतं, अभिप्रेतच असतं त्यात आणि त्यामध्ये अनेक शहरांच्या डेव्हलपमेंट करता आणि म्युनिसिपल बॉन्ड करता वगैरे इन्सेंटिव्ह देण्यात आलेली आहे. त्यामुळे मला खूप वरवरचं बजेट वाटतं आणि ह्याच्यात विशेष असं काहीच नाही.